मला घेणं देणं नाही, शो चालू होतो की नाही मला आता सांग. थर्ड पार्टी आणि फर्स्ट पार्टी काउंटरला तिकीट आहे, हात मारायला तिकीट ठेवता का? पैसे देते तुमच्या तुमचे. गप्पा बसताय, काय बोलत नाही, लोक तुझ्याशी चांगलं बोलतायत. काय बोलणार सगळ्यांना? सर काय मी काय बोललो, जे कॅश तिकीट्स आहेत ते कॅश. मला घेणं देणं नाही, शो चालू होतो की नाही मला आता सांग. राजा शिवाजीचा सकाळी 8चा शोसाठी मी आत्ता आलेली आहे देवगण सिनेक्सला आणि इकडे खूप घोळ चालला आहे. आत्ता इथे 9 वाजलेत आणि 9 वाजले असताना सुद्धा इथे आमचा शो सुरू झालेला नाही आहे 8चा आणि सगळे इकडे भांडायला लागलेले आहेत. आपण पाहू शकतो इथे ऑलरेडी खूप केऑस झाला आहे. 8चा शो अजूनही सुरू झालेला नाही आहे आणि अजूनही रिफंडही मिळायची गॅरंटी नाही आहे. शो सुरू होण्याची सुद्धा गॅरंटी नाही आहे आणि सगळेजण इकडे खोळंबलेले आहेत जे सकाळी 8 वाजता इकडे आले. सकाळपासून इकडे लवकर उठून आमच्या फॅमिलीसोबत आलो आम्ही, पण अजूनही 1 तास झाला तरी शो चालू नाही झाले. त्यामुळे यांनी जरी आम्ही त्यांना विचारतोय कधी चालू होणार ही उडवाउडवीची उत्तर देतात आम्हाला. तर त्यासाठी आम्ही सगळे थांबले. जोपर्यंत शो चालू होत नाही आम्ही राहणार नाही. आणि हे बुक माय शोवाल्यांना रिफंड पण देत नाही आहेत. ते बोलत आहेत की नॉर्मल तिकीट काढले त्यांनाच रिफंड देऊ. त्यामुळे यांच्यावर जे काय करायचं आहे ते आम्ही सगळे मिळून आता करणार आहे इकडे. राजा शिवाजीच्या शोसाठी सकाळी 8 पासून तुम्ही आलात ना? येस, सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही उभे. आमची फॅमिली आली आहे स्वतःची सकाळी. आणि सकाळी 6 वाजता उठले सगळे लोक. मम्मी पप्पा सगळ्यांनी आम्ही घेऊन आलो सकाळी उठ. इथले सर्व आहेत त्यांच्याशिवाय इथे काही हलत नाही. काय शो सुरू होणार आहे का नाही? काय शो होईल मॅम सुरू. ज्यांना दाखवायचं टेक्निकल एरर आला तर आम्ही पण काय नाही, ज्यांना बघायचा आहे मूवी त्यांना आम्ही बघू शकतो. पण तो आज होईल उद्या होईल हे काय सांगत नाही. आम्ही ना इथे 8चा शो बघायला आलो होतो. इट्स ऑलरेडी 9 o'clock. अजून काही शो स्टार्ट झाला नाही आहे. ते त्यांचा अप्रोच खूप बेकार आहे. त्यांना रिफंड सांगितलं तर ते बोलत आहे की बुक माय शोवरनं करा, तुमचे टॅक्सेस भेटणार नाही. तू मला सांग शो चालू होतोय की नाही, नाही तर बोलवतो मी आता.